जलगांव जिले की हाईवे पुलिस को एक बड़ी कामयाबी हाथ लगी है। 40 गांव के बोडरे गांव के पास की गई नाकाबंदी के दौरान पुलिस ने एक कार से 43 किलो एम्फेटामाइन ड्रग्स बरामद की है, जिसकी बाजार में कीमत करीब 64 करोड़ 90 लाख रुपया की गई है। आपको बता दें कि नाकाबंदी के दौरान शाम करीब 7 बजे एक लाल रंग की मारुति ब्रेंजा कार पर संदेह होने पर तलाशी ली गई। कार की डिग्गी में रखे 2 सूटकेस में सफेद क्रिस्टल जैसा पदार्थ मिला, जिसकी जांच के बाद पता चला कि यह प्रतिबंधित एम्फेटामाइन ड्रग है। पुलिस ने कार चालक अब्दुल आसिम अब्दुल आला सैयद को गिरफ्तार कर लिया है और उसके खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज किया गया। साथ ही गाड़ी को भी जब्त कर लिया गया। जांच की गंभीरता को देखते हुए जलगांव के पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी के निर्देश पर 4 विशेष टीमें गठित की गई, जिन्हें दिल्ली, बेंगलुरु, मध्य प्रदेश और तमिलनाडु में संभावित फरार आरोपियों की तलाश में भेजा गया। पुलिस ने इस मामले में आगे बढ़ते हुए 28 जुलाई को तमिलनाडु से महालिंगम नटराजन को गिरफ्तार किया, जो 2 बार गांव का सरपंच रह चुका है। उनकी पत्नी भी 1 बार सरपंच रह चुकी हैं। दोनों आरोपियों को कोर्ट ने 6 अगस्त 2025 तक पुलिस हिरासत में भेज दिया है। इस केस में योगेश महालिंगम और 2 अन्य अज्ञात आरोपियों की तलाश अब भी जारी है। पुलिस ने गिरफ्तार आरोपियों और फरार आरोपी योगेश के बैंक खाते फ्रीज कर दिए हैं। शुरुआती जानकारी के अनुसार आपको बता दें कि महालिंगम नटराजन पर 12 केस जबकि योगेश पर 3 केस पहले से दर्ज हैं। पुलिस इस पूरे रैकेट की कड़ी से कड़ी जोड़ने की दिशा में गंभीर जांच कर रही है। जलगांव से शाहिर तेली की रिपोर्ट, बीके टाइम्स न्यूज के लिए। 24 तारीख सायंकाळी जे 40गाव ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये कन्नडगडचा जवळपास आम्ही एका गाडी इंटरसेप्ट केला होता। त्या गाडीतून आम्ही 43 kg एम्फेटामाइन जप्त करण्यात आलेला होता। त्याची पूर्ण किंमत होता 64 करोड 98 लाखाचा आणि त्याच्यामध्ये स्पॉटवरती जे ड्रायव्हर होता अबुल असीम अबुल, त्याला ते दिवशी आम्ही अटक करण्यात आले होते। मग आरोपींच्या तपासादरम्यान दिलेल्या माहितीनुसार आम्ही 4 पथक तयार करण्यात आले होते। एक पथक दिल्ली, एक पथक मध्य प्रदेश, एक बेंगलुरू आणि एक नागपट्टणम तमिळनाडूत पाठवण्यात आले होते। मग एका पथक जे नागपट्टणम तमिळनाडूत गेलेलं पथक जे पुढचं इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे जे माणसं ही पूर्ण ड्रग्सचं सूत्रधार आहे, किंगपिन आहे, त्यांना एक माणसाला आम्ही अटक करण्यात आलेलं आहे। त्या माणसाचं नाव होतं महालिंगम आणि त्यांना नागपट्टणममधून अटक करण्यात आलेलं आहे आणि त्यांना काल चाळीसगाव कोर्टात प्रोड्यूस केला आणि 5 दिवसाचं पोलीस कस्टडी भेटलेलं आहे। त्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे? ह्याचं जे महालिंगमचं बॅकग्राऊंड असे आहे की त्यांच्या विरोधात आतापर्यंत 12 जुने गुन्हे आहे, त्याच्यापैकी 2-3 एनडीपीएसचा गुन्हा देखील आहेत। नेमकं कुठे जात होतं सगळे ड्रग्स? कुठून नेमकं कोणत्या ठिकाणी जात होतं? आतापर्यंत जे तपास मध्ये ही निष्पन्न झालं की ही जे माणसं आहे, ड्रायव्हर आहे, दिल्ली आणि हरियाणा बॉर्डरमधून ह्या पार्सल घेतलं होतं ड्रग्सचं आणि त्यांना पूर्ण ट्रान्सपोर्ट करण्याची जबाबदारी होता। ही ट्रान्सपोर्ट करून जे कर्नाटक तमिळनाडू बॉर्डरपर्यंत त्यांना ट्रान्सपोर्ट करायचं होतं आणि तिथून पुढच्या माणसं घेऊन जाणार होत्या। मग ही जे पुढचं माणसं आहेत, म्हणजे दिलेल्या माहितीनुसार नागपट्टणमकडे घेऊन जाणार होता। नागपट्टणमवरून म्हणजे नागपट्टणम आणि श्रीलंकाचं बॉर्डर अंदाजे 15-20 किलोमीटर असतात। मग तिथून म्हणजे काही एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट जे इलिगल ॲक्टिव्हिटीज आहेत तिथं होतात। मग असा अंदाज आहे की ही जे काही एवढं मोठं क्वांटिटी आहे, कदाचित ती एक्सपोर्ट करतील असा आमचा अंदाज आहे आणि त्या बाबतीत आमचा तपास चालू आहे। गुन्ह्याची एकंदरीत इतकी व्याप्ती बघता हा जो गुन्हा आहे हा काही एनआयए सारख्या किंवा नार्कोटिक्स डिपार्टमेंट सारख्या एजन्सीकडे वर्ग करणार, हे माझा पवारचा विषय नाही आहे। जे आमच्याकडे आहेत आम्ही तपास करतोय। एकूण मुद्देमाल 43 kgचा होत्या आणि किंमत होता 64 करोड 98 लाखाचा आहे। सर, घेऊन जाणाऱ्या लोकांना नेमकं पेमेंट किती झालेलं आहे? कसं पेमेंट ठरलेलं होतं त्यांना घेऊन जायसाठी? त्यांना प्रत्येक वेळी म्हणजे याच्यापूर्वी पण 1-2दा केलं असं मी माहिती पडलेलं आहे ह्याच मार्गातून आणि त्यांनी अंदाजे 10 ते 15 लाख त्यांना एका ट्रिपमध्ये देत आहे असं आम्हाला माहिती पडलेलं आहे आणि त्या बाबतीत देखील आमचा तपास चालू आहे। आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे? आणखीन या गुन्ह्यामध्ये एक निष्पन्न आरोपी आहे योगेश महालिंगम, ते फरार आहे। त्यांचं अटक करण्यासाठी आमचं पथक प्रयत्न करत आहे। लवकरात लवकर त्यांनाही देखील अटक करते। अजून काय डिटेल असेल तर आपल्याला अपडेट देऊया। सर, डिलिव्हरी करण्यापलीकडे या आरोपींचा नेमका या प्रकरणात सहभाग काय असेल? नेमकं म्हणजे रिसिव्ह करायचं आणि डिलिव्हरी करण्यापलीकडे काय सहभाग आहे आरोपींचा? काही वेगळा काही सहभाग निष्पन्न झाला आहे?
कळलं नाही मला. ड्रग जे आहेत आपण ते रिसिव्ह करून डिलिव्हर करण्यापर्यंत या पलीकडे हा, काही एवढंच सहभागी- त्यांचं एवढंच पुरतं त्यांची जबाबदारी होतं. पण एक्झॅक्टली ही जे गँग कसं काम करता याविषयी आमचा तपास चालू आहे. ते नागपट्टणममध्ये एक गाव आहे वेलुंद मावली, या गावाचा ही जे आरोपी, अटक केलेला आरोपी आहे महालिंगम, त्यांना स्थानिक पातळीवर त्यांच्या गावाकडे त्यांना बुलेट महालिंगम म्हणतात. तो 2 वेळेला सरपंच निवडून आलेले होते. त्यांचं पत्नी आहे, पत्नी राधामणी म्हणून, तिन्ही पण म्हणजे एक वेळेला सरपंच म्हणून निवडून आलेल्या होत्या. आणि यांचा एक लहान मुलगा आहे अलेक्स महालिंगम, तो देखील एकदा जेडपी सदस्य म्हणून निवडून आलेला आहे. आणि ही तिन्ही, जे सरपंच असो किंवा जेडपी असो, त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहिलं आणि त्यांनी निवडून आलं होतं. तर जे पहिला आरोपी आहे आणि हा महालिंगम, त्या दोघांचं कनेक्शन कसं झालं, म्हणजे भेट कसं झाली? हा जे पहिला आरोपी आहे अबुल, हा आणि महालिंगम 2003 ते 9च्या दरम्यान हा अबुल होत्या बेंगळूर जेलमध्ये आणि महालिंगम होता तमिळनाडू जेलमध्ये. आणि दोघांचा जे वकील होता एकच माणूस होता. आणि वकिलांचा भेटगाठ आणि या विषयावर त्यांचे संबंध आले होते. आणि या विषयावरून ते पुढील म्हणजे हे ड्रग्सच्या व्यापारामध्ये उतरलेलं आहे सोबत. आणि दोघं पण म्हणजे ह्याच्या पूर्वी देखील असंच ड्रग्सच्या कारवाईमध्येच जेलमध्ये होते. सर, हे साधारण म्हणजे महालिंगम आणि अब्दुल हे किती वर्षापासून एकमेकाच्या संपर्कात? म्हणजे जेलमध्ये अंदाजे 2009 मध्ये दोघं बी बाहेर पडलेले आहेत 6 वर्षात. मग 2009 पासून आत्ता म्हणजे 15-16 वर्षापासून त्यांचे संबंध आहेत. बट त्यांनी नेमका हे ड्रग्सचा व्यापार करत होता का सोबत नाही आहे, या विषयावर क्लॅरिटी नाही आहे.